हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। अगदी हुबेहूब ब्लाऊजून माप घेऊन त्यानंतर आपण 38 साईजचे, मग 40 साईजचे, 42 साईजचे आपण इथे कटोरीची कटिंग सुद्धा बघणार आहोत। अगदी कम्फर्टेबलच। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पद्धतीचा व्हिडिओ दाखवला होता, त्यानुसार मला कमेंट्स आला की आपण आता पुढच्या साईजची जी आहे ते आपण कटोरीची ते कटिंग बघणार आहोत, अगदी स्टेप बाय स्टेप। आधी तर आपण हा पाठीमागचा पार्ट घेतलाय ब्लाऊजला। मी हे आपलं सरळ ब्लाऊज आहे। मेजरमेंट घेण्यासाठी या पद्धतीने आपण याला डबल फोल्ड करून घेतलंय। या पद्धतीने आता आपण पाठीमागचा जे पार्ट आहे त्याचं मेजरमेंट आधी घेतोय। आधी जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी, कारण कमेंट्स मला जे नवीन शिकताय त्यांचे जास्त येत आहेत, तर जे नवीन शिकताय किंवा ज्यांना येतं त्यांच्यासाठी सुद्धा मी परत एकदा सांगेन। आधी तर आपल्याला उंची मोजायची, शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे। रेडी तुमचं जे मेजरमेंट आहे 14 आहे। उंची आपण घेतली यात 14 आहे। त्यानंतर उंची झाल्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा जो असतो तो शोल्डरचा असतो की शोल्डरचं मेजरमेंट हे कसं टाकायचं आहे। तर आधी तर आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊया की आपला गळा कितीचा आहे। गळा इथे आहे आपला 9 इंचचा। जसं की मी तुम्हाला एक चार्ट टाकला तर कॉमन माप 9 इंचचा आहे, त्यानुसार शोल्डर किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। पण ठीक आहे, ज्यांना पाहिलं नसेल, ज्यांनी किंवा माहिती नसेल त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगेन। जिथे आपला हा गळा रेडी होतोय पाठीमागचा तेवढा आपण इथे मेजरमेंट घ्यायचं। शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे। आता एक या पॉइंट पासून मी जिथे आपली स्लीव लागली त्या पॉइंटला मी ठेवते इथे टेप। आता बघा, काहीसा टेप या पॉइंटला ठेवल्यानंतर हा जो माझा गळा आहे पाठीमागचा, इथे मी बोटापासून एक बॉक्स बनवून घेते सरळ या पद्धतीने। हे एक कॉमन माप आहे। हे बघा, जेव्हा आपण पाठीमागचा गळा जर थोडा इथे 10 10.5 पर्यंत तुमचं जर डीप जात असेल तर साधारण शोल्डरचं माप जे आहे ते 5 इंचावर येईल। यापेक्षा जे जास्त येत असेल तर मग साधारण एक 4.5 इंचावरती एवढं येईल। तर 9 इंचाचा आपला हा गळा आहे, तर इथे माझा बॉक्स जो आहे तो 5.5 इंचावरती इथे रेडी येतोय या पद्धतीने। तर बघा, उंची टाकून झाली, शोल्डरचं माप आपण घेतले। त्यानंतर जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी जे तुम्ही पेपर घेताय, मी इथे कार्डशीट पेपर घेतला, हवं तर तुम्ही न्यूजपेपर घ्या। त्याला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे। आता डबल फोल्ड नेमकं आपल्याला करायचं किती आहे, जेवढा तुमचा चेस्ट गिअर आहे त्याचा चौथा पार्ट। आता हे कसं बघायचं, आधी तर पेपरची घडी घालायची आहे, म्हणून तुम्हाला मी हे सांगते की त्याच्यासाठी मेजरमेंट हे कसं घ्यायचंय। यात काही जास्त आपण अभ्यास करायचा नाही किंवा खूप काही शिक्षण हवं असंही काही गरज नाहीये। बघा, हुकवाला जो पार्ट आहे त्यापासून आपल्याला इथे जिथे आपली पायपिंगचा फर्स्टचा जो हुक आहे त्यातलं आणि जे काखेतलं मेजरमेंट आहे तिथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। आता कापड आहे म्हटलं, जेवढं तुम्ही खेचाल तेवढं हे मेजरमेंट वाढेल, त्यामुळे आपल्याला जसा आहे तसा राहू द्यायचा, खेचायचं अजिबात नाहीये। या पॉइंट पासून टेप ठेवायचा आणि जेवढं तुम्हाला काखेत रेडी मेजरमेंट भेटतंय तेवढं आपल्याला घ्यायचं। आता जसं की मी आधीच म्हटले 36 साईजची आपण बघतोय, तर बघा 9 याचा चौथा पार्ट येतोय 36चा। बरं ठीक आहे, जर सपोज तुम्हाला हेही नसेल समजत तर एक शॉर्टकट पद्धत, जे माप भेटलं आपल्याला 9 ते आपल्याला 9 घ्यायचंय। डबल पेपर घेऊन 9 घ्यायचे आणि त्यात 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचे, कारण का तर आपल्याला त्याची शिलाई मार्जिन ठेवायची म्हणून। तर 9, 10 आणि 1 11, तर 11 इंचाचा मला पेपर ते फोल्ड करायचा आहे। तर मी 11 वरती इथे पेपर पूर्ण जो आहे तो डबल फोल्ड करून घेतलाय या पद्धतीने। 11 इंचाचा मी इथे पेपर डबल फोल्ड करून घेतलाय। त्यानंतर आपण आता ब्लाऊजची उंची पाहिली आहे। उंची आपली जी आहे ती होती 14 इंचाची। तर 14चं मेजरमेंट टाकताना बंद बाजूपासून टाकायचं आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं मेजरमेंट। तर 14 हे फिक्स रेडी माप आहे ब्लाऊजचं। त्यात 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचे, अर्धा इंच तुम्ही पट्टी फोल्ड करा किंवा मग शोल्डरमध्ये अर्धा इंच आपण इथे दाबा, तर त्यासाठी आपण घ्यायचं 1 इंच इथे एक्स्ट्रा। त्यानंतर उंचीचा पॉईंट झाल्यानंतर आपण शोल्डरचं मेजरमेंट जे आहे त्यावरती या पॉईंट पासून टाकतोय। जे तयार भेटलंय तेच आपल्याला टाकायचंय 5.5 इंचावरती शोल्डरचं मेजरमेंट। हे ब्लाऊज आपण बघतोय 36 साईज साठी शोल्डर टाकले मी ते 5.5 इंचावरती। आता त्यानंतर आपल्याला इथे या पॉईंट पासून टाकायचं मुंड्याचं मेजरमेंट। तर तुम्ही हे ब्लाऊज वरून घ्या किंवा मी यासाठी सुद्धा एक कॉमन माप सांगितलंय। ज्यांना मुंड्यामध्ये प्रॉब्लेम होतो त्यांनी सरसकट इथे 6 इंचाचा मुंडा घेतला एक साधारण 34 साईज साठी तरी सुद्धा चालेल। पण आता जसं की मी आधीच म्हटले ब्लाऊज वरून आपण बघतोय सगळ्या गोष्टी, तर इथे आपण ब्लाऊज वरून पाहूया। एक 34 साईज साठी 6 पर्यंत आपल्याला घ्यायचं। आता हे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे। तर बघा, जसं की मी सांगितलं तुम्हाला, हा पाठीमागचा पार्ट आहे। शोल्डर जिथे शिवलाय आपलं त्या पॉईंट पासून मी टेप ठेवलाय आणि काखे जे रेडी मेजरमेंट तुम्हाला भेटेल ते आपल्याला डायरेक्टली टाकायचं। साधारण मला इथे 7 इंचावरती हे रेडी भेटतंय। 7 डायरेक्टली, हे बघा ह्या पॉईंट पासून डायरेक्टली 7 आपल्याला भेटतंय। हा पाठीमागचा
मुंड्याचा आपण पाठीमागचा पार्ट काढतोय, त्यामुळे हा मुंड्याचं मेजरमेंट जे आहे ते पाठीमागचं पार्ट आहे. निश्चितच पाठीमागचं आणि पुढचं मेजरमेंट हे नेहमी वेगवेगळं असतं, जसं की मी तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय. आता हा आपला पुढचा पार्ट आहे, मग पुढचं पार्टचं नेमकं मुंड्याची मेजरमेंट हे कसं घ्यायचं, तर हे बघा, जसं आपण पाठीमागचं घेतलं तसंच फ्रंटचं सुद्धा टेप शोल्डरपासून टेप सरळ ठेवायचं आहे. आणि हे ठेवल्यानंतर बघा, आता काखेतला जो पॉईंट आहे, आता बघा इथे जर बघितलं तर अर्धा इंचाने हा कमी होऊन जातो बघा. 6.5 इंचावरती हा पॉईंट इथे आपल्याला रेडी भेटतोय. अर्धा इंचाने जे आहे ते मेजरमेंट आपलं कमी होऊन जातं, त्यामुळे पाठीमागचा जो पार्ट आहे मुंड्याच्या उंचीचं ते आपण अर्धा इंच इथे जास्त घेत असतो. तर जे आपल्याला भेटले आपण 7 वरती एक पॉईंट घेऊया पाठीमागच्या पार्टसाठी, 7 इंचावरती. आणि आता इथून चेस्टचं मेजरमेंट तर आपलं टाकूनच झालंय, त्यानुसार आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता सरसकट पाठीमागच्या गोलाईचं मेजरमेंट सांगा. प्रत्येक वेळेला यात काही वेगळं मेजरमेंट नसतं. बिग साईज साठी असेल तर पूर्ण तुम्ही 1.5चा वापर करा. त्यापेक्षा जर तुमची कमी साईज असेल तर साधारण 1 आणि जस्ट 2 लाईन म्हणजे 1.25 इंचाचं मेजरमेंट घेतलं तरी चालेल. आता आपली 36 साईज साठी आहे, त्यामुळे मी इथे 1.5 इंचाची पाठीमागची देते गोलाई. त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही बस 1.25 इंचावर गोलाई दिली तरी चालेल, नाही तर पाठीमागे चुनी किंवा मग गुढी असा प्रॉब्लेम ब्लाऊज मध्ये येतो. तर बघा, आपण हे पाठीमागची इथे मी आकार दिलाय. त्यानंतर आता आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर कमरेचं मेजरमेंट टाकताना परत आपण ब्लाऊजकडे वळूया. आपण याची 4 फोल्ड घडी घातली आहे आणि जे आपला इथे गळा रेडी झालाय त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. 7.5 आपल्याला रेडी भेटले. तर जे आपल्याला रेडी भेटले ते आधी आपण टाकून घेऊया 7.5 इंच. वरती आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं, खाली अजून आपण यात अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, कारण पाठीमागचे जे टक्स आहे ते टाकायचे असतात, त्यामुळे आपण खाली घेताना अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतो. चेस्ट घेरपेक्षा आपण कमर घेरला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतले. फिक्स वाले पॉईंट मॅच करायचे नाही, एक्स्ट्रा वाले जे पॉईंट आहे फक्त तेच आपल्याला इथे मॅच करायचे. आता हे झालं. त्यानंतर आता आपण गळ्याचा घेर घ्यायचा आहे. गळ्याचा घेर आपण घेऊया इथे 2.5 इंचावरती. बिग साईज आहे, जर तुमचं इथं मेजरमेंट जर कमी झालं, लहान साईज असेल तर तुम्ही 1.25 म्हणजे 2 आणि जस्ट 2 लाईन एवढा इथे गळ्याचा घेर घ्या. इथे माझ्या 36 साईजचा आहे, तर मी गळ्याचा घेर घेते इथे 2.5 इंचावरती. आपण पाठीमागचं मेजरमेंट पाहिलं, 9 इंचाचा आपला पाठीमागचा गळा होता. वरती आपण 2.5 घेतला, खाली साधारण 3 इंच घेऊया आणि हलकासा आपण पसरटचा गळा इथे पाठीमागचा घेतोय. हवं तर पाठीमागे मागच्या व्हिडिओत आपण गोल घेतला होता, इथे आपण हवं तर याच पद्धतीने चौकोन गोळा इथे ठेवू, जसं की ब्लाऊजचा आपला आहे आता. तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ करून झालाय. ही आपली जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा वाली पट्टी आहे, 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतलाय. पाठीमागचे टक्स जे आहे, पाठीमागचे टक्स विषयी मी सांगितले तुम्हाला. साधारण गळ्यापेक्षा ते अर्धा इंच आपल्याला खाली ठेवायचे. बंद बाजूपासून घ्यायचे ते आपल्याला 4 इंचावरती. उभा टक्स जेवढा तुमच्या गळ्याच्या खाली अर्धा इंच येईल तेवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता माझा वाला जो आहे तो 4.25 इंचाचा मी घेते. इथे उभा टक्स अर्धा इंच गळ्याच्या खाली ठेवत फक्त जे आपण वाढवलंय अर्धा इंच किंचित टक्स आपल्याला दोघं आहेत तेवढं ऍड करून आपल्याला टक्स हा पाठीमागचा टाकायचा असतो. तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो ड्रॉ झालाय. फक्त यात महत्वाचं काम सांगेन. आता जसं मी पेपरावरती ड्रॉ केलंय, तुम्ही हवं तर डायरेक्टली कापडावर, आता जी आपण कटिंग बघतो ते डायरेक्टली कापडावरती जसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जसं मी पेपर टाकून घेतलं, तुम्ही डायरेक्टली अस्तरवर टाकायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. फक्त यात मुद्दा एक सांगेन शिकण्यासारखा असा की जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवताना आपल्याला बघा, हा जो गळ्याचा आपला पार्ट आहे इथे आपण अर्धा इंच मेजरमेंट जसं की आपण इथे वाढवलं ते अर्धा आपल्याला शिलाई घेताना इथून सुरू करायचंय आणि यात मात्र ते थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं, तिरकसी या पॉईंट पासून आपल्याला शिलाई टाकायची. बघा, हे जर आपण शिलाई या पद्धतीने टाकलं नाही तर निश्चितच गळ्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि गळ्यामध्ये जे आपलं शोल्डरचं पार्ट आहे तिथे हे व्यवस्थित बसेल. आता जेव्हा ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवतो तेव्हा डाऊन करताना आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करायचंय. जेव्हा तुम्ही कॉलरवाला शिवतात किंवा मग बोटनेकचं ब्लाऊज शिवता तेव्हा हे अगदी ऑपोजिट असतं. गळ्यापासून उतार जो आहे तो पूर्णपणे मुंड्याकडे आपल्याला डाऊन करायचा असतो. या पद्धतीने जेव्हा आपण शोल्डरचा पूर्ण वापर करतो तेव्हा आपल्याला हे डाऊन करताना मुंड्याच्या साईडने डाऊन करायचं असं. या दोन वेगळ्या पद्धती आहेत. तर बघा, पाठीमागचा पार्ट जो आहे तो माझा इथे पूर्णपणे ड्रॉ करून झाला. याला आपण कट करून घेऊया. पाठीमागचा पार्ट जो आहे तो मी इथे पूर्ण कट करून घेतला. जिथे आपल्याला लाईन ड्रॉ केलेल्या दिसतात त्याच्या जो बाहेरचा पेपर आहे तेवढंच आपण इथे एक्स्ट्रा कट केलंय.
बाकी आहे तसं आपण ठेवलंय. आता बघा जसं आपण पाठीमागचं पार्टचं मेजरमेंट घेऊन हे कट केलं ब्लाउजावरती, पाहूया सेम आपण जसं होतं मेजरमेंट घेऊन तसं आपण हे कट केलंय या पद्धतीने. आता बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण मेजरमेंट घेऊन हुबेहूब कट केला. आता फ्रंट पार्ट जो आहे तर तसंच आपण मेजरमेंट घेऊन इथे कट करूया. जसं आता आपण पाठीमागचा पार्ट ठेवताना घडी घातली तसेच आपल्याला या फ्रंट पार्टसाठी सुद्धा आपण ब्लाऊजची घडी घालून घ्यायची. आणि हा जो मी पार्ट घेतला तो पूर्णपणे हुकवाला पार्ट आहे आपला, जिथे आपण हुक लावतो तो वाला पार्ट आहे. आणि आता कटिंग करताना आधी आपण कटिंग करूया इथे कटोरीची. तर बघ कटोरीची कटिंग करायची आपल्याला दोघं साईडच्या कटोरी हव्या. तर आधी पेपर तुम्ही डबल फोल्ड करून घ्या तिरकसा या पॉईंट पासून. आता माझा हा पेपर एक्स्ट्रा इथे होईल त्यामुळे मी तुम्हाला सध्या सिंगल कटोरी कट करून देते. पण कट करताना तुम्हाला या पद्धतीने फोल्ड करायचे, 2 कटोरी आपल्याला हव्यात या पद्धतीने फोल्ड करायचं आणि मग त्याचं मेजरमेंट टाकायचं. तर बघा आता कटोरीचं आधी आपण मेजरमेंट घेऊया. आडवं मेजरमेंट घ्यायचंय कटोरीचं. कटोरी कट करण्यासाठी आपल्याला 2 मेजरमेंट हवे असतात. आधी आपण आडवं मेजरमेंट घेतोय. तर बघा ही आपली आहे 6 इंचाची कटोरी 36 साईज साठी. आणि उभं मेजरमेंट आहे हिचं 7 इंचाचं. तर बघा जसं की मी तुम्हाला आधीच म्हटली प्रत्येक साईज साठी कटोरी ही बदलत नसते. कटोरी ह्या ठराविक असतात, त्या आपल्याला प्रत्येक साईज साठी वापरायचे असतात. जसं की साईज वाईज ते आपल्याला चालतात. तसं मी चार्ट सुद्धा टाकलाय. 6 इंचाची कटोरी आपली बघून झाली, पण आता आपण हुबेहूब ब्लाऊजवरून पेपर कटिंग बघतोय त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला ही कटोरी दाखवते. तर बघा 6 इंचाचं मेजरमेंट आहे कटोरीचं. जे आपलं फिक्स आहे आधी तर आपण त्याच्यावरती एक पॉईंट देऊया. 6 इंचावरती आपण एक पॉईंट देऊया. 1 आणि 6. आता 6 दिल्यानंतर यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचे टक्ससाठी. 6, 7, 8, 9 आणि 10. आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर इथे आपण सरळ एक लाईन ड्रॉ करायची. पण लक्षात घ्या हे जे मी माप टाकलं हे फिक्स कटोरीचं आहे ते वाला टाकलंय. त्यानंतर 4 इंच आपल्याला टक्ससाठी याच्यात एक्स्ट्रा घ्यायचंय, तो मी पॉईंट दिला 10 इंचावरती. आता ते दिल्यानंतर जे कटोरीचं आपण उभं मेजरमेंट टाकायचंय ते जे आपण पूर्ण मेजरमेंट टाकलं त्याचं सेंट्रल पॉईंट काढायचं. आता 10चं सेंट्रल पॉईंट इथे येईल 5 इंचावरती. तर इथून आपल्याला कटोरीचं जे आहे ते उभं मेजरमेंट टाकायचंय. आधी आपण इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता सरळ लाईन ड्रॉ झाल्यानंतर जे आपला कटोरीचं उभं मेजरमेंट आहे, आता 7 आपल्याला उभं मेजरमेंट भेटलं होतं. तर 7 जे आहे त्या 7ला आपल्याला जिथे आपण पॉईंट काढलाय सेंट्रल त्याला ठेवायचं. म्हणजे जे उभं तुमचं कटोरीचं मेजरमेंट आहे तेवढं सेंट्रल पॉईंट पर्यंत ठेवायचं. आणि त्यात खाली जे आहे ते आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता 7 ठेवल्यानंतर 8 आणि 8.5 हे पूर्णपणे टक्स मध्ये फोल्ड होऊन जाईल. तर 1.5 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतो. ते घेतल्यानंतर सरळ आपण इथे एक प्लसचं चिन्ह तयार करून घेऊया. आता प्लसचं चिन्ह तयार झाल्यानंतर आपल्याला आता गळ्याची जी गोलाई आहे जशी आपल्याला ब्लाऊजवर रेडी भेटते त्या पद्धतीने आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. त्याचं मेजरमेंट घेताना जिथे आपली साईड पट्टी आणि कटोरी जॉईंट झाली तिरकसं त्याचं मेजरमेंट घ्यायचंय. हुकवाला पार्ट आहे हा. तर बघा हे जे आहे ते काहीसं 3.5 इंचावरती रेडी भेटते तिरकसं. जे तयार आपल्याला भेटलंय 3.5 इंचावरती तर त्याला आपल्याला तिरकसं 3.5 इंच घ्यायचं. या पॉईंट पासून अर्धा इंच खाली तिरकसं याला ठेवायचंय. आणि या पद्धतीने आपण याला पॉईंट देतोय 3.5 इंचावरती. तर बघा आता यात सांगेन ते आपल्याला रेडी ब्लाऊजवर भेटलं. शिवूनचं होतं ते माप, यात शिलाई नाहीये. यात साधारण एक तुम्ही आकार जेव्हा आपण देतो तर बघा हा जो टोक आहे यात साधारण एक या पॉईंट पासून गॅप घ्यायचा आहे आणि तिरकस पूर्ण जो आकार आहे तो या पद्धतीने इथे हा टोक जो आहे तो पूर्णपणे आपल्याला आतल्या हाताने कटोरीचा जो आहे तो आकार द्यायचा आहे. आता आकार दिल्यानंतर साईड पट्टीचं घेराचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. या पॉईंट पासून टेप सरळ ठेवायचा आहे. तर इथे काहीसा घेरा जो आहे तो आपल्याला भेटतो 6.5 इंचावरती. या पॉईंटला आपल्याला त्याला अर्धा इंच वाढवून द्यायचा आहे. हा द्यायचा आहे आपल्याला 7 इंचावरती. टेप इथून हलवायचा नाहीये खालच्या पॉईंट पासून. इथे 7 वरती एक पॉईंट मी देते आणि पूर्णपणे अशी पसरट अशी जी आपली कटोरी आहे तिचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता हे पॉईंट झाल्यानंतर हे तिघं जे आहे त्या लाईन्स आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायचे.
जेव्हा तुम्ही पायपिंग करायला ब्लाऊजवरती सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जॉईंट झाल्यानंतर व्यवस्थित एक फिनिशिंगचं काम जे आपण त्याला म्हणतो तेव्हा परत एकदा आपल्याला त्याला कटिंग करून घ्यायची, आकार जो आहे तो ब्लाऊजला व्यवस्थित देऊन घ्यायचा, त्यानंतरच पायपिंग करायची. नाहीतर होईल काय, बघा आता हा जो पार्ट आहे जसं आपण इथे कटिंग करतो इथे अर्धा इंच आपला दाबला जाईल. हे पूर्णपणे गळ्यानुसार आपण न्यायचं मेजरमेंट टाकत असतो. जसं की आता उभे मेजरमेंट घेऊन मी तुम्हाला हे दाखवलंय. आपण इथे साईड पट्टी दाबतो. बऱ्याच वेळेला हा जो आकार आहे काहींचा हा आकार गोल ऐवजी हा बऱ्यापैकी असा त्रिकोणी आकार होऊन जातो त्याचावाला. त्यामुळे कटाईचं काम जे आहे फिनिशिंगचं ते आपल्याला ब्लाऊजचं जेव्हा आपण पायपिंग लावतो तेव्हा हे करायचंय. तर बघा हे तिघं पॉईंट मॅच झाल्यानंतर 1 इंच आपल्याला आत घ्यायचंय आणि या पॉईंट पासून घ्यायचं आपल्याला 2.5 इंचचं मेजरमेंट आणि हे दोघे पॉईंट आपल्याला हलक्या हाताने इथे मॅच करून द्यायचे या पद्धतीने. हा पार्ट आपला पूर्णपणे कट होईल. आता बघा कटोरी तर पूर्ण आपली इथे ड्रॉ झाली. त्यानंतर आपल्याला आता टक्स टाकायचा आहे. तर 36 साईजसाठी टक्स जो आहे तो आपण 1.3 इंचावरती उभा टक्स घेतोय आणि आडवं जसं आपण इथे 4 इंच वाढवले ते 4 इथे ऍड होईल. आता इथे 2 इंच आणि इथे 2 इंच म्हणजे जे आपण आडवं मेजरमेंट टाकलं ते आपण टक्स मध्ये ऍड करून घेतलं. आता टक्स मध्ये ऍड केल्यानंतर तर मग फिक्स 6 ठेवलं तर आपण शिलाईसाठी कसं राहील, तर त्यासाठी जे आपण महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे कटोरीतलं ते हे आहे. तर बघा 1 इंचाने जेव्हा आपण हे आत घेतो तेव्हा जे गोलाईचा आकार आहे तो आपोआप 1 इंचाने इथे वाढून जातो. टक्स तुम्ही जेवढा आहे तेवढा टाकल्यानंतर सुद्धा स्टिचिंग नंतर कटोरी ही आपली बरोबर येते. तर बघा आता 36 साईजसाठी आपण 6 इंचाची कटोरी पाहिली, हिला आपण कट करून घेऊया. आता कटोरी आहे तशी आपण इथे पूर्ण कट करून घेतली. आता जी स्टिचिंगसाठी जिथे मी लाईन ड्रॉ केली आपल्याला तसंच टाकायचं आहे कटोरीचं या पद्धतीने. इथे आपण एक हे बघा जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे मी एक पिन लावून घेतली या पद्धतीने. आता बघा 36 साईजसाठी आपली कटोरी ही रेडी झाली आहे. आता आपण याच मेजरमेंटवरून इथे साईड पट्टी कट करूया. आता साईड पट्टीसाठी आपल्याला जो गोलाईवाला पार्ट आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय, तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय उंचीचं. बघा हे दाखवते आपल्याला 8.5 इंचावरती तिरकसचं जसं आपण मेजरमेंट घेतलंय बस त्याच पॉईंटपासून आपल्याला टाकायचं तिरकसचं मेजरमेंट. साईड पट्टीसाठी 8.5 रेडी भेटलंय तर आपण 8.5 वरतीच एक पॉईंट देऊया तिरकसचा. यात एक्स्ट्रा कमी जास्त करायचं नाहीये. बऱ्याच वेळेला जे आपण कटोरी परफेक्ट ठेवली त्यानुसारच मेजरमेंट टाकायचंय. जर जास्त कमी झालं तर कटोरी आपली ही खालीवर हा एक्स्ट्रा पार्ट इथे होईल. तर तिरकसं मेजरमेंट टाकल्यानंतर आता साईड पट्टी कट करायची आहे. साईड पट्टी कट करण्यासाठी जिथे आपलं शोल्डरची शिलाई झाली त्या पॉईंटपासून आणि कटोरीच्या पॉईंटपासून मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे रेडी आपल्याला इथे भेटते 4.25 इंचावरती. तर 4.25 आहे. इथे टाकताना आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ 5.5 इंचावरती. आता या पॉईंट पासून शोल्डरचं आपण मेजरमेंट टाकायचं. शोल्डर घेतलं होतं आपण इथे 5.5 इंचावरती 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेर घेतला होता. गळ्याचा घेरला आपल्याला या पॉईंट पासून बाहेर ठेवायचंय आणि आपल्याला आता 5.5 वरती दुसरा पॉईंट द्यायचा आहे. हे झालं आपलं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट. गळ्याचा घेर आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. शोल्डरचं आपण मेजरमेंट टाकलंय. आता ते टाकल्यानंतर फ्रंटचं मंडेचं आपण मेजरमेंट घेतलं होतं 6.5 इंचावरती. तर 6.5 वरती सरळ आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट सरळ इथे मॅच करायचा आहे. आता बघा हा पॉईंट दिल्यानंतर आधी तर आपल्याला या पॉईंट पासून आता द्यायची कटोरीची गोलाई. या पॉईंट पासून 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय. ते दिल्यानंतर आता बघा हे तिघे जे डॉट आहे ते हलक्या हाताने आपल्याला गोलाईमध्ये इथे मॅच करायचे डॉट डॉट तिरकसं उतारमध्ये या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर आता या पॉईंट पासून आपल्याला चेस्ट घेरचं मेजरमेंट टाकायचंय. 2.5 ला आपल्याला बाहेर ठेवायचंय
आणि इथे चेस्टचा चौथा पार्ट जो आहे तो टाकायचा आहे. तर 9 याचा चौथा पार्ट आहे. यात मार्जिन घेऊया आपण 2 इंच. 11 वरती मी दुसरा पॉईंट देते. आता 1 इंच आपण इथे आत घेतलं या पॉईंट पासून. आता साईड पट्टीचा जो घेरा आहे तर या ब्लाऊजचा आपण साधारण एक 2 इंच एवढा आपण इथे घेतो. बिग साईज साईड राहिली आणि मेजरमेंट तुम्हाला वाढवायचं तर या पॉईंट पासून तुम्ही बाहेर याचे घेऱ्याचं मेजरमेंट टाका. तर 1 इंच मी आत घेतलंय आणि 1 इंच आपण यात बाहेर घ्यायचंय. पण आता या ब्लाऊजनुसार आपल्याला घेरा जर तुम्हाला माहिती नसेल आणि त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे तर तयार ब्लाऊजचं इथे माप घ्यायचं आपल्याला. जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी ज्या पॉईंट पासून आपण कट करतो त्याच पॉईंट पासून याचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे तयार दाखवते आपल्याला एक पावणे 2 इंचावरती रेडी आहे. तर बघा साधारण आपल्याला या पॉईंट पासून बाहेर घेताना 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी इथे बाहेर घेते मेजरमेंट. या पॉईंट पासून आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आता कमरेचं जे मेजरमेंट आहे तर अजून आपण कमी न करता हा जो पॉईंट आहे इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. आता बघा 36 साईजसाठी आपण साईड पट्टी कटोरीनुसार इथे कट केली. हिला आपण कट करून घेऊ. आता बघा फ्रंट पार्टचा आपण कटोरीचं आणि साईड पट्टीचं उभं मेजरमेंट करून हा पार्ट इथे कट केलाय. आता साईड पट्टीच्या उंचीविषयी आपण कुठल्याही प्रकारचं वेगळं मेजरमेंट नव्हतं घेतलं. आपण पूर्णपणे कटोरीनुसार याला कट केलं होतं. तर परत एकदा आपण याची उंची जी आहे ती मी तुम्हाला कन्फर्म करून दाखवते की नेमकं मेजरमेंट हे कसं बरोबर येतं. तर शोल्डर पासून टेप सरळ घ्यायचे आणि साईड पट्टीच्या उंची जिथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाली तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा या पॉईंटवरती दाखवते 11.5 इंचावरती आणि हे आपण साईड पट्टीची कट केली तिचं मेजरमेंट पाहूया. तर बघा ही दाखवते आपल्याला 12.5 इंचावरती. अर्धा इंच कटोरीमध्ये आणि खाली आपण जी आपली योगपट्टी लावू त्यात हे कट होऊन जाईल. तर साईड पट्टी आणि कटोरी आपली इथे कट झाली. आता आपण कट करूया योगपट्टी. आता योगपट्टीसाठी परत पेपर साईड पट्टीसाठी जसं कटोरीसाठी सांगितलं मी तुम्हाला डबल फोल्ड करायचं आहे. आणि जसं आधी तर आपण कमरेचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. कमर घेर आपला जेवढा आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट इथे टाकून घ्यायचं आहे. तर बघ काहीसा रेडी जो आहे तो कमर घेर आपला इथे येतोय 7.25 इंचावरती. बॅक साईडने आपण पाहिलं होतं तर आपल्याला 7.5 दाखवलं होतं. तर फ्रंट साईडचं मेजरमेंट बघा तुम्ही इथे दाखवते आपल्याला 7.25 इंचावरती. तर 7.25 वरती आपण एक पॉईंट देऊया. यात शिलाई मार्जिंगसाठी आपण एक्स्ट्रा घेऊया. हे बघा 7.25 9.25 आणि यात अजून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा 1.5 इंचची मार्जिंग आपण घेतोय. आता बघा हे मेजरमेंट टाकल्यानंतर आधी तर आपल्याला जे आपल्या कटोरीचा पॉईंट लागला त्याचं मेजरमेंट घ्यायचंय उभंवालं. जे मेजरमेंट आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आता बघा इथे आपल्याला दाखवतोय 3.25 इंचावरती 3 आणि जस्ट 2 लाईन एवढं आहे. तर यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय 4 आणि जस्ट 2 लाईन एवढं म्हणजेच की 4.25 इंचावरती. काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय. काखेत मेजरमेंट आहे 2.25 इंचावरती. इथे आपण घेऊया 4.25 इंचावरती. जे मेजरमेंट आहे त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. या पॉइंट पर्यंत. आता योगपट्टी जी आहे ती पूर्ण आपण ड्रॉ करून झाली आहे. दोघं सेटचे आपले योगपट्टी इथे रेडी आहे या पद्धतीने. तर बघा योगपट्टी सुद्धा आपली रेडी झाली. आता आपण करूया स्लीवची कटिंग.
आता स्लीवसाठी आधी तर आपल्याला पेपर हा 4 फोल्ड घ्यायचा आहे. इथे मी याला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची. आता बंद बाजू जे आहे त्याच्यात आपल्याला स्लीवचं उभं मेजरमेंट घ्यायचं या पद्धतीने. शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा आहे आणि उंची आपल्याला स्लीवची घ्यायची. 6 इंचाची स्लीव आपली इथे रेडी आहे. तर जे मेजरमेंट आहे फिक्स आधी त्याच्यावरती एक पॉईंट द्यायचा आहे 6 वरती. आणि यात जर तुमची अस्तरवाली असेल तर तुम्ही 1 इंच यात एक्स्ट्रा घ्या. जर त्यातच पट्टी फोल्ड करायची तर तुम्ही इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आता हा झाला आपला उंचीवाला पॉईंट. उंचीवाला पॉईंट झाल्यानंतर आता आपण टाकायचं दंडघेराचं मेजरमेंट. बघा दंडघेर आहे आपल्या इथे 6 इंचाचा. जे फिक्स आहे 6 त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे आणि यात 1.5 इंच आपल्याला घ्यायची शिलाई मार्जिन. आता मार्जिंगवाला जो पॉईंट आहे हा वरून आपल्याला या पॉईंटपासून काखेत आपल्याला एक 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. काखेतला भाग हा पूर्णपणे निमुळता असतो त्यासाठी आपल्याला 3 इंचावरती एक पॉईंट द्यायचं आहे. आता बघा हा जो काखेतला पार्ट आहे त्या काखेतल्या पार्टसाठी आपण इथे 3 इंचाचं मेजरमेंट घेतलं. हा आपला पाठीमागचा पार्ट आहे. आता आपल्याला मुंड्याची इथे गोलाईचं मेजरमेंट टाकायचं. तर ते नेमकं कसं घ्यायचं, स्लीव पासून टेप जो आहे शोल्डर पासून सरळ ठेवायचं आहे आणि सर्कलमध्ये याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे दाखवते 8 इंचावरती आपल्याला रेडी. जे मेजरमेंट भेटतंय जसं आपण सर्कलमध्ये घेतलं तसंच आपल्याला इथे तिरकसं याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. बघा एक स्लीवचा आकार देत मी टेप इथे ठेवला आहे आणि 8 इंचावरती आपल्याला या पॉईंटपासून मेजरमेंट टाकायचं आहे. यात परत 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. जसं आपण आता हा गोलाईवाला आकार दिसतोय बस सेम तसंच आपल्याला इथे 1 इंचाचा अंतर देत उतार देत आपल्याला याच पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे स्लीवला बस. आणि फिक्स पॉईंट जो आहे तो मी ते सरळ मॅच करून देते. जे आपले मार्जिनवाला पॉईंट आहे तो. आणि एक्स्ट्रा मॅच करायचं आहे, फिक्सवाले पॉईंट मॅच करायची नाही. तर बघा स्लीवचा आकार देऊन झाला. हिला आपण कट करून घेऊया. आता बघा स्लीव आपण कट करून घेतली. जसं आपण मेजरमेंट घेतलं या पॉईंटपासून तशी हिला मी ठेवते या पद्धतीने. स्लीव बघा आपली इथे बरोबर या पद्धतीने इथे लागते. आता बघा यात स्लीव आपली एक्स्ट्रावाली कट झाली. आता फ्रंटसाठी जसं हा आपण आकार दिलाय तो आपला बॅकसाठी असतो. फ्रंटसाठी स्लीवला ओपन करायचे. दोघं स्लीव या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि जो आपला फिक्सवाला पॉईंट आहे तो आणि इथे आपण 1 इंच जो घेतो तो त्याचा सेंट्रल पॉईंट काढायचा आहे आणि या पद्धतीनेच आकार द्यायचा आहे जसं आपण आधी दिला. फक्त इथे असं थोडे निमुळता आकार घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. फ्रंटची साईड जी पूर्णपणे निमुळते असते बॉडी मेजरमेंटनुसार, त्यामुळे ही जी कटिंग आहे ती आपण स्लीवमध्ये करत असतो. आणि हा पार्ट जो आहे तो लावताना आपल्याला फ्रंट पार्टलाच लावायचा आहे. तर स्लीव आपली रेडी झाली आहे. आता बघा आपण 36 साईजसाठी ब्लाऊजून माप घेऊन पूर्ण ब्लाऊजची इथे आपण कटिंग तर पाहिली आहे. पण आता 38 साईजसाठी, 40 साईज आणि 42 साईजसाठी आपण इथे पाहूया कटोरीची कटिंग. आता 38 साईजसाठी आधी तर सांगेन तुम्हाला 6.5 इंचाची किंवा मग 7 इंचाची इथे दोघे साईजची आपल्याला कटोरी चालतील. पण आपण 6ची बघितली तर आता आपण पाहूया 7 इंचाची कटोरी. जसं आपण 6 इंचाची कटोरी काढली बस सेम त्याच प्रोसेसमध्ये हिला सुद्धा आपल्याला काढायची आहे. आधी तर आपण 7 वरती एक पॉईंट देऊन घेऊया. जे आपलं फिक्स मेजरमेंट आहे कटोरीचं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. या 4 इंच परत आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 8, 9, 10 आणि 11. 11चा परत आपण सेंट्रल पॉईंट काढून घ्यायचा आहे. हा काहीच 5.5 इंचावरती येईल. उभं मेजरमेंट टाकायचं या पॉईंट पासून. आता प्रत्येक वेळेला उंची वाढवायची गरज नाहीये. ब्लाऊजनुसार ही उंची वाढत असते कटोरीची. तर इथे 7चा आपण 14 इंचाचा तुमचं ब्लाऊज असेल तर 7 इंचाची कटोरी आहे. तर 7ला आपल्याला फिक्स वरती ठेवायचं आहे. खाली 1.5 इंच फक्त आपल्याला टक्ससाठी वाढवायचं आहे. आता इथे तिरकसं मेजरमेंट गळायचं टाकते मी 4 इंचावरती. सात इंचाचा घेरा आहे. या पॉइंटला अर्धा इंच आपण वाढवून देऊया. घेऊया आपण इथे 7.5 इंचावरती. या पॉइंट पासून आपण कटोरीचा जो आहे तो पसरट जो भाग आहे कटोरी अगदी कम्फर्टेबल यावी म्हणून आपण थोडं अर्धा इंच इथे वाढवून घेतो.
आता ही जी आपली 7 इंचाची कटोरी आहे ती आपण 40 साईजसाठी सुद्धा यूज इथे करू शकतो. जसं की माझंच म्हटलं कटोरीचं फिक्स मेजरमेंट राहत नाही. आता याचा आपण आधी तर आपण 1 इंच इथे आत घेऊया, 2.5 इंच इथनं गॅप द्यायचा आहे आणि हा पॉईंट जो आहे तो मॅच करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आता कटोरीचा टक्स टाकायचा आहे. परत 2.5 इंचाचा मी कटोरीचा उभा टक्स घेते. प्रत्येक वेळेला कटोरीचं टक्स जो आहे ते 2.5-2 एवढा उभा टक्स इथे आपण घेतो, साधारण 2.5 इंचापर्यंत. अधिकच कोणाला आवडत असेल तर मग 3 इंचापर्यंत. आणि आडवं जे आपण इथे 4 वाढवलं ते आडवं मी इथे टक्स मेजरमेंट टाकते. तर बघा कटोरी इथे आपण झाली. ही कटोरी तुम्ही बघा या कटोरीला आपण ही काढली 7 इंचाची, आपण 40 साईज पर्यंत हिला यूज करू शकतो. तर बघा कटोरी आपली ड्रॉ करून झाली, हिला आपण कट करून घेऊया. पूर्ण कटोरी आपण एक्स्ट्रा इथे कट करून घेतलंय. या पद्धतीने जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे टक्स टाकायचा आहे. तर बघा ही कटोरी सुद्धा आपली इथे रेडी आहे. आता बघा ही जी कटोरी आपण काढतोय, जशी मी 7 इंचाची कटोरी काढली, तुम्ही 42 साईज साठी सुद्धा ती यूज करू शकता. आता ही जी कटोरी दाखवते मी तुम्हाला 42, 44, 46 साईज साठी तुम्ही ही 8 इंचाची कटोरी इथे वापरू शकता. तर बघा यासाठी आपल्याला आता 8 इंचाची कटोरी हवी. तर मग तिरकस आपण 8 वरती एक मेजरमेंट घेऊया आणि 4 इंच आपण घ्यायचं एक्स्ट्रा. 8, 9, 10, 11 आणि 12. बघा 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर मग तिरकसं मेजरमेंट मी पूर्ण घेते 12 इंचावरती. बघा 8, 9, 10, 11 आणि 12. इथं सेंट्रल पॉइंट काढायचा आहे, तो येईल 6 इंचावरती उभं मेजरमेंट टाकण्यासाठी. आता बघा उभं मेजरमेंट टाकण्यासाठी जे तुमचं उभं, जसं की मी उंची वाईज तुम्हाला आधीच सांगितलं, जशी उंची तसं तुम्ही उभं मेजरमेंट टाकायचं. प्रत्येक वेळेला याचं मेजरमेंट बदलायची गरज नाहीये. तर 7ला मी सेंटरला ठेवले, खाली घेते मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा. 7, 8 आणि 8.5 प्लसचं चिन्ह तयार करून घ्यायचंय. गळ्याचा घेर घ्यायचा आपण तिरकसचा. 4 इंचाचा आपण घेतो इथे गळ्याचा घेर. आता हे झाल्यानंतर परत तिरकसचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे मेजरमेंट येते आपलं काहीसं 5.25-6 इंचावरती 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं. 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं आलं. यात मी परत 6.25-7 इंचावरती अर्धा इंच यात वाढवून घेते या पॉइंट पर्यंत. या पॉइंट पासून अर्धा इंच आपण या पॉइंटला वाढवून घ्यायचं मेजरमेंट. पूर्णपणे पसरट अशी ही कटोरी आहे 8 साईज साठी. 8 साईजची 44 साईज पर्यंत 46 साईज पर्यंत आपण याला यूज करू शकतो. आता हे झाल्यानंतर 1 इंच परत आपल्याला घ्यायचे आत. या पॉइंटला आपल्याला घ्यायचं 3.5 इंचावरती. आतापर्यंत आपण 2.5 इंचावरती घेतलं. इथे 1 इंच मी मेजरमेंट वाढवून दिलंय आणि एवढा जो पॉइंट आहे याला आपल्याला घ्यायचंय आत. सर्कलचा पॉइंट आहे, घेरा जो आहे तो या पॉइंटमुळे इथे वाढतो. जे 4 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतले, 2-2 इंचाचा टक्स आणि उभं जे मेजरमेंट आहे ते घेऊया आपण इथे आता. साधारण 1.25-3 इंचावरती 3 आणि जस्ट 2 लाईन एवढं. 44 साईज बिग साईजचं असेल तर तुम्ही टक्स इथे कटोरीचा वाढवायचा आहे, नाहीतर काही गरज नाही आहे. तेवढंच आपण इथे टक्स इथे टाकत असतो. नाहीतर कटोरीचा आकार जो आहे तो बऱ्याच वेळेला इथे बिघडतो. टक्स जर गोंधळ झाला तर. बघा पूर्णपणे कटोरी जी आहे ती आपण ड्रॉ करून झाली, हिला आपण कट करून घेऊया.
ही बघ कटोरी जी आहे ती आपण पूर्ण कट करून घेतली. जिथे लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला शिलाईन जी आहे त्याच पॉईंटला आपण इथे शिलाईन लावायची. बघा ही सुद्धा आपली कटोरी इथे रेडी झाली. आता बघा इथे आपण बिग साईज साठी पूर्ण कटोरीची कटिंग बघितली. जशी आपण कटोरीची कटिंग करतो तसंच आपण साईड पट्टी सुद्धा इथे कट करतो. आपण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. आजची व्हिडिओ